नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आजपासून सुरू होतोय आपल्या फॅमिलीचा 2 दिवसाचा धमाल प्रवास आणि थेट अलिबागला. या ट्रिपची खास गोष्टमध्ये आम्ही सगळे मिळून तब्बल 23 सीटर बुक केलेली आहे. मामा, मामी, चुलता, चुलती, पोरं, आमची भाची, ताई. हे बघा माझा भाचा झोपलाय. आणि ह्यांची ट्रिपचं प्लॅनिंग काय असतं, मामाची लोक आमचे सगळे, मामाची मुलं ही सगळी प्लॅन करतात. ट्रिपचं टायमिंग असतं रात्री 2:30-3 वाजता. मस्त एसी लावून झोपलेलो मी. जिंदगी झंड करून टाकली या लोकांनी. 2 वाजता रात्री कोण उठून जातं का? रात्री पण नसतं, सकाळ पण नसतं. धन्यवाद. सो फायनली बस आलेली आहे आमची, बघू शकता तुम्ही. आमचे सगळे मामाची टीम, हे आमचे बंधू, मावस भाऊ आमचे, मेवणे, मेवण्यांचे पाहुणे, ओम सर. सरांनी आता सगळ्या गोष्टी बंद केल्यात. शुभेच्छा आहे त्यांना पुढील वाटचालीला. ओम, प्लीज काय करू नको राव तुला. ठीक आहे, चलो. सो गाडीत बैठते गाईज आपण. ते आमचे कार्यकर्ते यांनी एक नंबर गाडी चालवली येता जाता. धन्यवाद. हे आमचे मामा झोपीतच आहे. आजी, मावशी, मामी, आमची श्रेया, भावाची मुलं, ही ओमची मिसेस, नीरजची बायको, ती टेंगे, ओमचा पोरगा, ही नीरजचा पोरगा, नम्रता, वहिनी आमच्या, आबासाहेब पाटील. सो गाईज, आम्हाला जागा दिलेली माग. हे जर वेळेस असंच करतात नाही का, आम्ही आहे ना पैसे देतो पण तरी पण आम्हाला माग जागा असती. पण जाऊ दे, ठीक आहे. व्लॉग बघून तरी आम्हाला पुढे जागा देत जावा. कसं आहे, आम्ही काय बोलत नाही म्हणून काय आमच्यावर अत्याचार करू नका प्लीज. तुम्हाला आहे ना विनंती आहे. बस सुरू झाली आहे आणि आता पुढचे 2 दिवस कोण झोपणार, कोण गाणार, कोण भेंड्या लावणार, कोण काड्या लावणार, कोण भांडणं करणार, अजून किती वेळ लागणार आहे विचारणार, ते पाहणं मजेशीर असणार आहे. आणि हो, बसमध्ये जी विंडो सीट पकडतो तोच खरा VIP. बघा हे स्पॉन्सर, आम्ही मागं बसलोय. क्या बोलने का, मैं सो जाता हूँ अभी. ठेंगे. सो स्टे ट्यून. बाय बाय. सुबह मिलते ठेंगे. चलो बाय. हॅलो गाईज, नाव वी आर इन द अलिबाग नागाव बीच. चाललेलो आहे आम्ही आता डायरेक्ट. कुठं चाललोय भैया? मुरुड जंजीर आणि काशीद बीच. मुरुड जंजिरा आणि काशीद बीचला चाललेलो आहे आम्ही. सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे. माझा राहिलेला आहे झोपलेला. आपल्याला झोपले महत्वाची असते. डोकं स्किन बिनले गंभीर असतो, त्यामुळे आम्ही चाललेलो आहे. बघू शकता आंब्याचं झाडलंय, क्वालिटी इथं आंबा. पण कसं विषय माहिती आहे का, तोडला तर लय बेकार विषय होईल. त्यामुळं आम्ही काय नाही करू. आमचं रणगाडा, दिस इज आवर रणगाडा फॅमिली. सो स्टे ट्यून गाईज. आणि निघतोय आता गाडीपाशी रे जंजिरा नागाव बीचला. सो फायनली गाईज, वी आर रेडी. आणि बघू शकता आयुषी मॅडम फुल मेकअप करून एकदम टकाटक मध्ये रेडी आहेत सगळे. सो गेट रेडी गाईज. हो का, आमची आजी मॉडर्न आजी आहे ही. आणि आजीने फुल राडा ड्रेसिंग बिसिंग करून फुल चकाचक विषय गंभीर केलेला आहे. शपथ. हो, तोंड दाखवा आजी तुमचा. हो का, आणि आमच्याकडे ज्या स्थितीत होतो तुम्हाला. हो चला मामा, गाडी ऑन करा म्हणजे कसं गरम नाही होणार, फॅन बिन चालू होतील. कारण आमच्या घरच्यांनी केलाय मेकअप, नाही अवघड होईल आता. करा करा, चालू करा. सगळे आलेत इथं. तुम्ही कसला रस्ता आहे बघा, एक नंबर क्वालिटी. फक्त काय विषय माहितीये का, गरमी असल्यामुळं काय सुचना येतं माणसाला. आणि आमच्या घरच्यांना असं वेड आहे ना, थंडीत कधी फिरायला येत नाही ते. यांना मे मध्ये सुट्ट्या असतात, त्यांना त्याच दिवशी यावं लागतं. हे बघा, बाजीगर पक्षाचे अध्यक्ष ओम जावीर आणि कॉक्रोच जनता पार्टीचे माननीय श्री प्रदेशाध्यक्ष आबासाहेब खांडेकर येत आहेत 90-20 टाकून. चला. प्रदेशी विदेशी मालाचे अध्यक्ष श्री 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 आबा खांडेकर. चला चला चला, घ्या चला. तर मंडळी,
आता आम्ही नागाव बीच सोडून मुरुड जंजिराकडे चाललेलो आहे. बसमध्ये सगळ्यांची एनर्जी अजून फुल आहे, पण काही लोकांना सीट मिळतात अशी झोप लागली आहे की जणू 2 दिवस इथंच राहायचंय. बाहेर बघा, दोन्ही बाजूला उंच नारळाची झाडं, इतकी झाडं आहेत की असं वाटतंय आमचं स्वागत केले. एखादा नारळ खाली पडला तर थेट वेलकम ड्रिंक समजायचं. आता हे कोकण आहे, इथली हवा वेगळी, निसर्ग वेगळा आणि शांतता तर भन्नाट. शहरात हॉर्न जास्त ऐकू येतात, पण इथे पक्ष्यांचा आवाज जास्त ऐकू येतो. रस्त्याच्या कडेला आंब्याच्या बागा दिसत आहे. आता सीझन नसला तरी कल्पना करा, सीझनमध्ये इथे आलो. अर्धी बस आंबे खरेदी करण्यात गेली असते आमची, अख्खी फुल खचाखच. हे छोटे छोटे वळणाचे रस्ते बघा, ड्रायव्हर काकांना सलाम. इतक्या आरामात बस चालवत आहे की आम्ही निवांत बाहेरचा निसर्ग एन्जॉय करतोय. ट्रॅफिक थोडं आहे, पण ट्रिपमध्ये ट्रॅफिकच्याही आठवणी बनतं, कारण ट्रॅफिकमध्ये सगळ्यात जास्त जोक होतात, सेल्फी होतात आणि अजून किती वेळ हा प्रश्न दर 5 मिनिटाला विचारला जातो. आता मुरुड जंजिरा जवळजवळ येत चाललेले आहे. उत्सुकता वाढलेली आहे. समुद्र, किल्ला आणि भन्नाट दृश्य सगळं पाहायला आम्ही तयार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बघितलं तर कोकणाचं खरं सौंदर्य दिसतंय. कुठे नारळाची झाडं, कुठे सुपारीची बाग, तर कुठे आंब्याची झाडं. सीझन असो किंवा नसो, कोकणात आंब्याची चर्चा कायम असते. आणि हे बघा, रस्त्याच्या कडेला ताजे मासे विकणारी दुकानं दिसत आहेत. आणि हे बघा, रस्त्याच्या कडेला ताजे मासे विकणारी दुकाने दिसत आहेत. इथे अनेक लोक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. सकाळी समुद्रात जाऊन पकडलेले ताजे मासे थेट इथे विकायला आणले जातात. त्यामुळे इथले सी फूड खूप प्रसिद्ध आहे. बसमध्ये मात्र वेगळंच वातावरण आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. मेरा मुंह से निकल गई, क्या बताऊं. कसं वाटतंय आता रवीना टंडनला बघून? ब्लॉग बघा, पोरींना काय बघताय? आता नागाव बीचवरून मुरुड जंजिराकडे निघालो आहोत. रस्त्याभरचा निसर्ग, समुद्राची हवा आणि ट्रिपची मजा काही वेगळीच. प्रवासात आम्हाला रस्त्याच्या कडेला ताजी गोड आंबे दिसले, मग मोह आवरला नाही आणि लगेच आंबे घेतले. प्रवासात अशा छोट्या छोट्या गोष्टी ट्रिपची मजा अजून वाढवतात. गाडीत सगळेजण धमाल करत आहेत, मुलं डान्स करत आहेत, गाणी सुरू आहेत, सगळे मिळून ट्रिपचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहेत. आता आम्ही मुरुड जंजिरा इथे लवकर पोचणार आहोत. बघू शकता तुम्ही, एकदम खचाखच सगळे आंबे खात आहेत. आता आम्ही मुरुड जंजिरा इथे पोचलो आहोत. इथे खूपच ऊन, गरमी असल्यामुळे आम्ही गॉगल घेतले आहेत. आता पुढे मुरुड जंजिरा, किल्ला, समुद्र, इथली सुंदर ठिकाणं तुम्हाला दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा अक्षय डान्स स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला. मुरुड जंजिरा किल्ल्यावर पोचलो. तिकीट काढून आत जाण्यापूर्वी पूर्ण तयारी केली होती, पण तिथल्या नियमांमुळे किल्ल्याच्या आत कॅमेरा, व्हिडिओ शूटिंग बंदी असल्यामुळे आम्हाला तिथले फुटेज तुम्हाला दाखवता आले नाही. पण हरकत नाही, काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात नाही तर मनात कायमचे साठवून ठेवायचे असतात. मुरुड जंजिराचा इतिहास, समुद्राचं अप्रतिम सौंदर्य आणि तिथलं वातावरण आम्ही मनापासून अनुभवला. पुढच्या व्लॉगमध्ये आणखी भन्नाट ठिकाणे आणि मस्त अनुभव. जंजिराचा किल्ला कसा वाटला तुम्हाला? छान होता, खूप सुंदर होता. तुला कसं वाटला? ठीक आहे. कसा होता रिव्ह्यू? मुरुड जंजिरा किल्ला कसा होता? एक नंबर बनणार आणि मी भरत होतो पैसे, पण तू पुढाकार घेऊन पैसे दिले. हो सर, तुमचं काय म्हणणं आहे? पुढचं नियोजन काय आहे तुमचं? कॅमेरा काम लय येतोय दादा.
सगळ्या ह्याच्यात आम्ही वातावरणात सुट होतो. काय नाही काय होत नाही. ते किल्ला कसा वाटला तुला? लेकरांसंग काय नाही वाटत. त्यामुळे किल्ला हा पाहिलाच पाहिजे. बरोबर आहे. चला नीरजने कोणाचं वादा केलता पण तिकीट नाही काढलं. सगळ्यांनी आपलं आपलं मुरड जंजिरे तिकीट काढलं. हे इथं बघा त्याला बिटा सगळे प्रकारचे आता तयार करून तर फायनली गायज आम्ही इथे जेवायला थांबलो मस्तपैकी. खूप छान असं हॉटेल होतं. सगळे जेवले त्यानंतर म्हणले की बीचवरती जाऊ. ऊन असल्यामुळं कोणाची इच्छा नव्हती होत जायची बीचवरती. तुझ्या सोबतीचे ते काय होते झिंगे बोंबिल गेले आता काय करू मला. आता आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरती आहोत. सगळे एन्जॉय करतात ते बघू शकता तुम्ही. गरमी असल्यामुळे सगळी लहान मुलं फॅमिली सगळी लोक एन्जॉय करतात. तर आम्ही म्हणले की घरच्यांना मिळून सगळ्यांना राईड करू चला. तर तिथं राईडवाले होते. इलेक्ट्रिक बाईक होत्या सगळ्या. तर आमच्या फॅमिलीत सगळ्यांनी मिळून एक राऊंड मारले. सगळे खुश झाले. तर बघूया पुढचा प्रवास गाईज. स्टे ट्यून. तर रात्री आम्ही तिथेच थांबलो. रात्री बीचच्या इथं बघू शकता तुम्ही एकदम शांत असं वातावरण आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता सायरन आहेत. हे रात्रीच्या ज्या पण जे मासेमारीसाठी वगैरे जहाज जातात त्यांच्यासाठी हे सिग्नल्स असतात. तर आम्ही रात्री आमचे कार्यकर्ते सगळे मिळून बीचवर जाऊन निवांत शांतपणे बसलो होतो. त्यानंतर नागाव बीचलाच आम्ही स्टे केला. तर सकाळी उठल्या रायगडला जाण्याचा आमचा निर्णय होता. तर तुम्ही बघू शकता स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी वेदनांच्या सुट्टी काठी. जिथे जिथे स्वामी, जिथे जिथे आम्ही तिथे स्वामी. सो गाईज सगळे मेकअप वगैरे करून एकदम चकाचक टकाटक मध्ये सगळे माझी
तर फायनली गाईज आम्ही रायगडावरती खाली पायथ्याशी पोचलेलो आहे आणि खूप जोरात असा भन्नाट पाऊस येतोय. सगळे बघू शकता तुम्ही पळत पळत येतात ते. सगळ्यांना भूक पण लागली, जेवायचं आहे सगळ्यांना. सो देख सकते आप लोग बारिश. आणि बघू शकता तुम्ही रोपवे चालू आहे एवढ्या पावसात सुद्धा. आणि महाराजांच्या रायगडावरती यायचं म्हणलं तर नशीबच लागतं. तर त्याआधी आम्ही जेवण करून रायगडावरती जाणार आहे. ओमला वाटलं की आम्ही पैसे भरणार आहे हॉटेलचं, म्हणून काय झाला विषय तिथं की आम्ही म्हणलं ठीक आहे आम्ही भरणार आहे म्हणून आम्ही चिकन थाळी वगैरे घेतली. ओमनी व्हेज थाळी घेतली आणि शेवटी मामाने बिल भरलं. पण ओमला खूप दुःख झालं, आता काय करणार. सो फायनली गाईज आम्ही रायगडावरती पोचलेलो आहे आणि खाली रायगडाच्या पायथ्याशी आम्ही आता जेवण करून वरती जाणार आहे. तर असेच व्लॉग पाहण्यासाठी, पुढचा व्लॉग पाहण्यासाठी आपल्या अक्षय डान्स स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.